लक्ष्मी निवास या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की जयंत आता जान्हवीच्या फोनमुळे खूप परेशान झालेला आहे। त्याला जान्हवीने कोणाशीही फोनवर बोललेलं अजिबात आवडत नाही आणि त्यातल्या त्यात तिच्या माहेरच्यांशी ती जे बोलते त्याचा जयंतला खूप राग येतो। त्यानंतर जयंत आता तिच्या कॉलेजच्या मित्रांवर सुद्धा संशय घेऊ लागलेला आहे। त्याचबरोबर त्याने एकामागोमाग एक अशा जान्हवीच्या मित्रांना दगाफटका केलेला आहे। त्यांना तो मारायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही। त्यानंतर जयंत जान्हवीचा फोन रोजच्या रोज चेक करतो, मेसेजेस वाचतो आणि हे जान्हवीला याच्यातलं काहीही माहीत नसतं। परंतु जयंतला आता एक खतरनाक अशी ट्रिक सुचलेली असते। त्यानंतर जयंत ऑनलाइन एक पार्सल मागवतो आणि जे की ते पार्सल घेऊन वॉचमन आलेला असतो। वॉचमन जेव्हा पार्सल देतो तेव्हा जयंत त्याला खुणवतो की याच्याबद्दल कुणाला काहीही बोलायचं नाही, गप्प बसायचं। नंतर वॉचमन घाबरतो, ओके म्हणतो आणि निघून जातो। जान्हवी झोपलेली असते आणि जयंतचं हे खतरनाक असं कांड सुरू असतं। जयंतने जेव्हा पार्सल उघडलेलं आहे तेव्हा त्याच्यात आपल्याला जामर पाहायला मिळालेला आहे, जेणेकरून तिच्या मोबाईलची रेंज आता जयंतच्या हातात असणार आहे। जयंत म्हणतो की जॅमर ऑन नेटवर्क गॉन आणि जॅमर ऑफ नेटवर्क इज ऑन। म्हणजे आता जयंतने एक जॅमर बसवलेला आहे, जे ऑन असेल तेव्हा जान्हवीच्या मोबाईलची नेटवर्क जाणार आहे आणि ज्यावेळेस जॅमर ऑफ असेल तेव्हा जान्हवीच्या मोबाईलला रेंज येणार आहे। आता जान्हवीच्या मोबाईलची रेंज जयंतच्या हातामध्ये आहे। आता जयंत जान्हवीचा पूर्ण जगाशी, कॉलेजशी, तिच्या मित्रांशी आणि तिच्या घरच्यांशी सुद्धा पूर्ण संबंध तोडून टाकणार आहे। जान्हवीने फक्त जयंतशीच बोलायचं आणि त्याच्यावरच प्रेम करायचं। याच्यासाठी हा जयंतचा खतरनाक आणि क्रूर असा डाव आहे, जो की यशस्वी होणार का? जान्हवीला ह्यातलं सत्य कळणार, हे येणाऱ्या भागात कळेल।